तर जस्ट कालच सरांचा रिझल्ट लागला आणि 1 ऑक्टोबरला सर सेवानिवृत्त झाले त्यांच्या भारतीय देश सेवेतनं. म्हणजे सर सैन्यामध्ये होते. अभिमानाची गोष्ट पहिले तीच होती आमच्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा पण अभिमानाची गोष्ट ती तुमच्यासोबत मी आता शेअर करतो, की जस्ट त्याच्या 6 महिन्यापूर्वी 1 जूनला आपल्या वर्धापन दिनाला आपण आहे ना सागर योजना सुरू केली होती आपल्या अकॅडमीमध्ये. सागर योजना काय होती? तर आपल्याकडे एक माजी सैनिक होते जे सियाचीनमध्ये कार्यरत होते, सागर साठे सर. आणि त्यांचं ट्रेकिंगला जात असताना हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं. एक 27 डिसेंबरच्या संध्याकाळी, रात्री. आणि ते आमच्या अमोल सरच्या असतील, माझ्या असतील, आकाश सरच्या सगळ्यांच्या एकदम जवळचे होते. पोरांना पण एकदम हेल्प करणारे होते. जे इकॉनॉमिकल असेल, जेवायला घेऊन जा, मेंटल सपोर्ट असेल, डिबेट असेल, सगळ्या गोष्टीमध्ये तो माणूस एक नंबरला होता. तर मग तो एकदम हादरा बसणारा होता. म्हणजे ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये मी खूप कमी वेळा रडलेलो आहे. त्यातली एक मोमेंट तो होता नाही का, की नाही समजलंच नाही काय झालं बुवा असं. तर आम्ही सर्व खूप व्यथित झालो. मग आपण त्यांना काय गिफ्ट देऊ शकतो बुवा असं एक, किंवा त्यांना एक आत्म्याला असा एक आनंद भेटेल. तर म्हटलं ऍटलीस्ट 1 वर्षासाठी नाही का, डिसेंबर टू डिसेंबर किंवा 1 ऑक्टोबर टू ऑक्टोबर आपण एक योजना लॉन्च करू बुवा असं. तर म्हणलं सागर योजना लॉन्च करू. मग ऑक्टोबरमध्ये म्हणजे सागर योजनेचा हा पहिला रिझल्ट आहे. म्हणजे आज कुठेतरी सागर सरांच्या आत्म्याला देखील एक आनंद भेटला असेल, की तिथे त्यांचा सागर सरांचा रिझल्ट लागला. आणि मला ती गोष्ट म्हणजे रात्री जसा अमोल सरचा मेसेज आला की सरांचं झालं, एकदम ते मला क्लिक झालं नाही का, की आज सरांना भारी वाटलं असेल की त्यांच्या नावाने एक योजना चालू केली. मग ऑक्टोबरमध्ये सर आपल्याकडे आले, त्यांनी सांगितलं मला लावायचं, माझी स्थिती एकदम नीट आहे म्हणे सर घरची. म्हटलं सर आमचा अजून 1 महिन्याचा स्पॅन बाकी म्हटलं सागर योजनेचा, तर आम्ही 1 वर्षभर कोणत्याच एक्स आर्मी मॅनकडनं पैसे नाही घेणार आहे म्हटलं. आणि त्यात मग सरांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतलं. सर एकदम ब्राईट स्टुडंट, मी एकदम जेन्युअनली सांगेल, ऍक्टिव्ह नाही का आपण म्हणत एक लोक, काही लोक ऍक्टिव्ह असतात, काही पॅसिव्ह असतात. ते एकदम सक्रिय लेवलची व्यक्ती सर. आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये डिबेट असणार, उत्तर चुकीचं देणार, बरोबर देणार, पण उत्तर देणार. आणि ऍक्च्युली आपली वृत्ती तशीच असली पाहिजे. ही जिथं प्रितेश बसलेला आहे ना, ही त्यांची जागा फिक्स, ही कन्फर्म त्यांची जागा. तो माणूस ती जागा सोडणार नाही कधी नाही का, ती 3 नंबरची जागा, तोच कोपरा, म्हणजे इतकं कन्सिस्टंट नाही का. आणि आता बाकीचे एक आर्मी मॅन ओम लवटे काय का, हा ते काय आलेत, ते पोरं पण आज आलेले आहेत. तर ते तिथेच बसणार, उत्तर देणार. बाकीचे एक आर्मी मॅन मी सांगतो आता, तेव्हा जवळपास 10, 12, 15 जण झाले होते आपल्याकडे एक आर्मी मॅन त्या योजनेमध्ये. तर बाकीचे इनकन्सिस्टंट होते, कोणाला मुला बाळामुळे जपायचं, कोणाचं वय जास्त होतं, कोणाला लांब पडायचं. सर मात्र रोज यायचे, रोज रोज. त्यालाच नाही एखादी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी राहिली आपली, सर असं असं करायचं, हे करायचंय, हे सर्व एक आर्मी मॅन सर, सगळेच एक आर्मी मॅन एकदम. आणि आम्हाला पण एकदम भारी वाटायचं की कोणातरी ना वडीलधाऱ्या माणसांचा आम्हाला हातभार लागतोय नाही का, की आमच्या वयाने तर मोठेच आहे ना ते, कोणातरी आमच्यावरती पण हातभार आहे किंवा सपोर्ट आहे आम्हाला, तर एकदम भारी वाटायचं. आणि सर जेव्हा झाले तेव्हाच मी सरांना बोललो, म्हणजे ह्या रिझल्ट यायच्या आधी की होणार आहे म्हणे. मी त्यांना एवढंच म्हटलं सर इथं थांबू नका म्हटलं, याच्यावरती पण आपल्याला ग्रुप सी ची एक्झाम आहे, ग्रुप बी ची कंबाईनची एक्झाम आहे म्हटलं, तुमचं माइंड तेवढं ऍक्टिव्ह आहे नाही का. तर पुन्हा एकदा मी गामणे सरांचं अभिनंदन करतो. मी अमोल सरांना विनंती करतो, आज ट्रॉफी घे, ट्रॉफी त्यांना आपल्याला वर्धापन दिन सोहळ्यामध्ये द्यायची लवकरच, एवढ्या 1-2 महिन्यात गुरगावरामध्ये. तर अमोल सर एक प्रॅक्टिस होऊन जाईल तुम्हाला, घ्या. तर अमोल सरांना विनंती करतो लवकर लग्न करा, आणि आता लवकरच सरांना तुम्ही हार पण घाला. यानंतर मी अमोल सरांना विनंती करतो, त्यांनी बोला, मग नंतर गामणे सर पण बोलतील. सगळं बोलून घेतलं, आता काय बोलायचं. तरी पण त्यांच्या पिटाऱ्यात भरपूर गोष्टी असतात नाही का. हा एक फायदा आहे बघा, 1 नंबर बोलायचं नाही का. म्हणजे मी मनात आधीच हे करून ठेवतो की हे बोलू आपण. ऑलरेडी बोलून घेत. ठीक आहे. सुरुवात जर करायची म्हटली तर माझी सुरुवात तिथूनच राहते, कारण इन्क्वायरी बऱ्यापैकी मीच घेतो नाही का. सरांची पण इन्क्वायरी मीच घेतली होती. आणि त्यावेळेस सगळं त्या योजनेबद्दल वगैरे सगळं त्यांना सांगितलं पण होतं, आणि त्यांनी ऍडमिशन घेतलं. पण एवढं एक सांगायचं का, म्हणजे त्यांना जे टॉपिक वाईज टेस्ट वगैरे जे व्हायचे नाही का, तर त्यांना आपल्या काही जे मुलं आहे जे आता 21, 22, 23 वर्षामध्ये, त्यांच्यापेक्षा सुद्धा त्यांना जास्त मार्क यायचे. त्याचं कारण म्हणजे एक असं मला वाटतं की, म्हणजे आता एवढा गॅप पडला, जवळपास 17-18 वर्षाचा गॅप पडला असेल अभ्यास, म्हणजे ग्रास्पिंग पॉवर काय व्हायला पाहिजे बरं, कमी कमी व्हायला. तरी पण त्यांना मुलांच्या, आपल्या साधारण मुलांपेक्षा काय करायचे बरं, जास्त मार्क पडायचे. आपल्याकडे भूषण सर पण आहे, ते पण आपल्या लवकरच रिझल्ट राहतील नाही, त्यांना ते तर टॉपर मध्येच राहते डायरेक्ट टेस्ट मध्ये. तर एवढा 17-18 वर्षाचा गॅप पडून सुद्धा त्यांनी काय केलं बरं, अभ्यास केला. अजून पण ते लायब्ररीमध्येच राहते, म्हणजे आता सुद्धा रिझल्ट लागायच्या आधी पण लायब्ररीमध्येच असतो सर. आणि म्हणजे साधारण पोरांसारखा त्याने अभ्यास केला. तुम्ही पण तेवढ्या लेवलला अभ्यास करायला पाहिजे. बाकी तर ऍक्टिव्हनेस आणि ते बायचं विचारायचंच नाही, त्यांचे एकदम क्लिअर कट माइंडेड आहे, हे करायचं तर करायचं, हे करायचं नाही तर नाही करायचं. आणि
कॉंग्रॅच्युलेशन सर. आता काय बोलणार अजून हे राहत सेकंडला बोलायला चान्सच नाही राहत नाही काय आता. पुढच्या सामोर सरचा स्टार्ट तर मी गामणे सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत विद्यार्थ्यांपुढे मांडावं. सर लावून घे. या ना असे पुढे या येऊ शकता. अरे या लाजू नका. सगळ्यांना नमस्कार. पहिले कर्मयोगी अकॅडमी मध्ये माझ्यासारखे दगड घडवण्याची या 2 सरांमध्ये हिंमत आहे, ताकद आहे. जबरदस्त लेवलला जेवढं त्यांचं कौतुक केलं नाही सरांचं तेवढं कमी आहे. मी असा एकमेव विद्यार्थी असेल की कुठल्या तरी अकॅडमीने मला ही अकॅडमी सजेस्ट केली आहे. मी कुठल्या अकॅडमीचे नाव नाही सांगणार, पण मला रेफरन्स मी इथं आलोय की तुम्ही तिथं जा, तुमचं 100% सक्सेस तिथं मिळणार. आणि मी त्या अकॅडमीच्या आणि सरांचं नाव सांगितलं होतं. सर काय भेटले नव्हते, मग सरांकडे आलो मी इथं. सर म्हणे तुम्ही फक्त जॉईन व्हा, बाकी पुढे काय करायचं ते बघू. सरांनी एवढा परफेक्ट गाईडलाईन दिला ना. मी म्हटलं सर मला काही येत नाही, मी इथं येऊन काय करायचं आणि कसं करायचं तुम्ही मला सांगा, त्या हिशोबाने मी चालेल. सर म्हणे तुम्ही फक्त आम्ही सांगू त्या पद्धतीने करायची ताकद ठेवा, 100% रिझल्ट येईल. आणि मी आल्यानंतर पहिलीच टेस्ट दुसऱ्या दिवशी झाली सरांची हिस्ट्रीची. मला आले 5 मार्क आणि तिथंच मी डाऊन झालो. म्हटलं आता काय याच्या पुढे मला काय खरं दिसत नाही. 5 मार्क कुठं 25 लोकांना 25 मार्क पूर्णचे पूर्ण मिळायचे. मग सर म्हणे सर होईल काय, घाबरू नका. ह्या 3 नंबरच्या बेंचवरती बसून आणि तिथं मी प्रण केला. म्हटलं ह्याच अकॅडमीमध्ये ह्याच हिस्ट्रीच्या सब्जेक्ट मध्ये मी परत टॉप येऊन दाखवतो. आलो नाही 0.25 मार्कांनी सविता मॅडमनी लीड दिलं मला. त्या 5 वर 24 वरती गेली ती पण मोठी गोष्ट आहे ना बॉस. तर एवढं इथपर्यंत सगळं झालं. मला आता माझ्या बद्दल मी काय जास्त सांगणार नाही, पण काय करायचं 1-2-3 गोष्टी मी महत्वाच्या सांगेल तुम्हाला, पटलं तर घ्या. ह्या आपल्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये सगळ्यात मोठा आपला दुश्मन असेल तर हा फोन आहे. खूप चांगला पण आहे आणि खूप खराब पण आहे. याच्यापासून सोशल मीडियापासून दूर राहा आणि जे कामाच्या गोष्टी त्यातनं शिका आणि त्यातनं अभ्यास करा चांगला. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. कंटिन्यू सातत्याने करत राहा. मी या क्लासमध्ये जॉईन केल्यापासून एकही दिवस सुट्टी मारली नाही. 4 महिने कंटिन्यू क्लास केला. एक्झाम कुठलीही असो, अभ्यासक्रम हाच राहणार. अभ्यासक्रम कुठेही चेंज होणार नाही. आज मी पोलिसला जरी झालो असलं तरी अभ्यासक्रम हाच होता सगळा. मी कुठेही वेगळा काय अभ्यास केला नाही. आणि थँक्यू सर लोकांचे परत एकदा. एवढं बोलून 2 शब्द संपेल. थँक्यू. ग्रुप सी ची मेन्स पण आता 12 जुलैला, तर त्याची मध्ये अभ्यास केला पाहिजे नाही का ग्रुप सी. तुम्हाला जसं मी बोललो सर पुढचाही रिझल्ट काढताय शब्द आहे. आणि आनंद याच गोष्टीचा सर जे बोलले कन्सिस्टन्सी वा, तर ती मेंटेन ठेवा. आणि दुसरं महत्वाचं मी बऱ्याच येणाऱ्या पोलीस भरतीवाल्यांना पण तेच सांगतो, सर पण तेच सांगता, पोलीस भरती म्हणजे काय वेगळा अभ्यास नसतो. तर तेच केलं ना सर, एमपीसीचा अभ्यास केला करता करताच ते पोलीस झालेले. तो काही वेगळा अभ्यास नाहीये बुवा असं. बस सर जे बोलले ते कन्सिस्टन्सी वगैरे त्या गोष्टी. आणि आपण एक मोठा सत्कार सरांचा आता म्हणजे ऍक्च्युली आपला 1 जूनला वर्धापन दिवस आहे, पण प्रॉब्लेम असा 31 तारखेला प्रिलिम्स आहे सर्वांची. त्याच्यानंतर लगेच 14 तारखेला परत प्रिलिम्स आहे, लगेच ग्रुप सीची पण प्रिलिम्स आहे. आता जोपर्यंत ग्रुप सीची प्री आणि मेन्स होत नाही तोपर्यंत आपल्याला वर्धापन दिन असा छान नाही करता येणार. त्यामुळे आपण यावेळेचा वर्धापन दिन थोडासा, आणि मला लग्न पण आलं जरा, तर त्यामुळे हे 4-5 गोष्टी एकसाथ आल्यावर सरांवर एकदम दबाव येऊन जाईल ना, चष्माचा नंबर वाढायला बसला. तर थोडंसं म्हटलं आपण काय करू, 1 जुलै एंडिंग पर्यंत म्हणजे सर्व लोक पण अधिकारी जे काय फ्री होता यांना एक डेट सांगून ठेवू सर अशा दिवशी. मग तेव्हा आपण सर्वांचं एक चांगलं मनोगत घेऊ. सर्व 400-500 लोकांचा तो प्रोग्राम असतो तेव्हा. त्याच्या आधी सरांना पुन्हा एकदा मी आमच्या कर्मयोगी अकॅडमी तर्फे पुन्हा शुभेच्छा देतो. पुन्हा सरांना आपण पुन्हा बोलू, फक्त पुढच्या वेळेस ओकेजन काय असलं पाहिजे, एमपीसीचं असलं पाहिजे. सो पुन्हा एकदा सरांचं आपण अभिनंदन करू.